तर लाल किल्ल्यावरून बघतात आपण आणि आता बातमी आहे मुंबईतील चेंबूरमध्ये, जिथे दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात आलंय आणि परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। सकाळी 11च्या दरम्यान आंदोलक जमण्यास सुरुवात झाली। सुरुवातीला काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पुढचे 2 ते 3 तास हे आंदोलन असं सुरू राहिलं। दुपारच्या वेळेस आंदोलकांची संख्या वाढली आणि फुटपाथवर असणारे आंदोलन हे रस्त्यावर येऊ लागले। त्यावेळेस पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। दुपारी 4 वाजता आदित्य ठाकरे चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल झाले। यावेळी आदित्य ठाकरेंनी पोलीस आणि ताब्यात घेतलेल्या आंदोलकांसोबत चर्चा देखील केली आहे। तर चेंबूरमधील ही घटना आहे, जिथे बघा दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात आलं। मात्र परिसरात सकाळपासूनच मोठा पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळाला आणि सकाळी 11ची ती वेळ होती जेव्हा आंदोलन सुरू झालं आणि हे सगळे आंदोलक जे आहेत तिथे जमा होण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीला काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं। तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। मुंबईतल्या दादरमध्ये शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेधार्थ रॅली काढण्यात आली। यावेळी लाठीचार्ज प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक झालेले दिसत आहेत। केवळ महाराष्ट्र मुंबईच नाही तर देशभरात अशा पद्धतीचे चित्र समोर येत आहेत। मुंबईतल्या दादरमधील हे चित्र आहे, जिथे बघा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा व्हावा यासाठी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली आणि यावेळी लाठीचार्ज प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी देखील या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। तर संपूर्ण देशातील विद्यार्थी दिल्लीमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करतात आणि ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे त्यांचा सपोर्ट इथे केला जातोय आणि पोलिसांचा निषेध म्हणून सध्या जागोजागी अशा पद्धतीने निषेध करण्यात येतोय। आणि मुंबईतल्या दादरमधील ही दृश्य आहेत, जिथे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून रॅली काढण्यात आली आहे। स्वरूप वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पार्टी जी आहे ती आक्रमक झालेली आहे। त्याचबरोबर युवा विद्यार्थी देखील आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 3 दिवसापासून मोठ्या संख्येने मुंबईत विद्यार्थी जे आहे ते आक्रमकपणे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणात त्यांची ताब्यात घेण्यात येते, त्यांच्यावरती गुन्हे देखील जे आहे ते दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। तरी विद्यार्थी या दादर परिसरातील अगदी एक रूट मार्च काढण्यात आलेला आहे। अगदी 500 ते 600 विद्यार्थी या आंदोलनात जे आहे ते सामील झालेले आहे। अगदी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी मागणी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। हा त्रास किंवा नीट परीक्षा पुन्हा घ्या असं देखील जे आहे या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। अगदी थेट त्या विद्यार्थ्यांशीच आपण म्हणणं काय, आज तुम्ही आंदोलन करत आहात, सगळे आज तुम आंदोलन कर रहे हैं, सब लोग क्या कहोगे? हम यही कहेंगे कि स्टूडेंट्स पे हाथ उठाना, उनके साथ बदतमीजी करना इज नॉट राइट। आके बात करिए, उनके साथ सुझाव कीजिए, एक कंक्लूजन पे आइए। ये सब पीसफुली भी हो सकता है।